नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवते मिसळ. बघा, सगळ्यांच्या आवडीची अशी मिसळ. तर मी मिसळ मसाला घेतलेला आहे बघा, रेडीमेड. तुम्ही वापरला तरी चालतो, नसेल तरी काही हरकत नाही. मटकी बटाटा धुवून घेतलेला आहे स्वच्छ. ओला नारळ घेतलेला आहे मी आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर मी मसाला करून घेतला, ओला नारळ आणि एक कांद्याचा, एक तुकडा आलं, जे आपण रेग्युलर मसाला करतो तसा मसाला करून घेतला मी आणि थोडं तेल टाकून परतून घेतला आहे. बघा, त्याच्यामध्ये मी मिसळ मसाला मिक्स केलेला आहे आणि तिखट टाकलेलं आहे. जे आपलं काळं तिखट असतं ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी मीठ टाकून घेते. मीठ मसाल्याच्या कोणत्याही पदार्थाला मीठ व्यवस्थित असेल तरच टेस्टी लागतं बरं का. तिखट मीठ हे व्यवस्थित पाहिजे. बघा, मसाला थोडासाच असल्यामुळे पटकन माझा भाजला गेलेला आहे. बघा, मसाला झालेला आहे भाजून आपला. परत मिसळ मसाला मी मिक्स करते. थोडा आधी टाकला होता, नंतर थोडं टाकून घेते. बघा, मिसळ मसाला आपण घातलेला आहे. चांगला हलवून घेऊ आपण छान. त्याच्यानंतर मी मटकी आणि बटाटा जो आपण स्वच्छ धुवून घेतला होता तो टाकायचा आहे. बटाट्याने छान टेस्ट येते बघा मिसळला. थोडंसं चांगलं परतून घ्या. लाल तिखट थोडंसं मी टाकते जरा कलरसाठी. लहान मुलं असतील तर जास्त तिखट लाल तिखट टाकून घेतलेलं आहे बघा मी थोडंसं कलरसाठी. लहान मुलं असतील तर जास्त तिखट तुम्हाला करून चालणार नाही. आणि एक अर्धा चमचा मी साखर घालून घेते. कोणत्याही तिखट पदार्थाला आपण साखर थोडीशी घातली की टेस्ट अजून छान लागते बघा. झालं, पाणी मिक्स करून घेते. पाणी ॲड करूया पाहिजे तेवढं आणि चांगली उकळी येऊन देऊया. उकळी आल्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा. बघा, उकळी यायला लागली आहे मिसळला आपल्या. बघा, एक 10 मिनिट लागतात आपल्याला हे बटाटा आणि मटकी शिजायला. बघा, छान उकळी आलेली आहे, छान तेल सुटलेलं दिसते. एवढी टेस्टी मिसळ होती ना, खूपच छान लागते. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडते आणि खूप दिवसाच्या गॅपनी केल्यावर तर खूप खूप आवडीने खातात. आणि कोथिंबीर वरून टाकूया आपण. बघा, माझी मस्त मिसळ ब्रेड तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब ज्यांनी चॅनल केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि अशीच मिसळ तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंट करा कशी झाली आहे. ओके, थँक्यू.